सही चल ना मग यार, आपण तर मजा आहे. स्लीपिंग बेअर एवढंच पार्ट आहे का फक्त? त्याच्या पुढे पर्यंत आहेत, 5-6 आहेत म्हणत होता. असं का? असं मला ऐकायला आलं. मिशिगन लेकवर थांबलेलं आहे. म्हणजे आता दमल्यामुळे खाली बसलेलो आहे मी. त्याला स्लीपिंग बिअर म्हणतात. झोपलेल्या अस्वलासारखा दिसतो म्हणून कदाचित त्याला नाव पडलं असावं. आता मी पुन्हा उठून चालायला लागलो आहे. हे ह्या अशा वाळूतनं चालायचं म्हणजे दिव्य आहे खरं. हा पाय टाकला आपला, हा तर किती रुततोय पा. केवळ तेवढ्यासाठीच म्हणतोय की ते दिव्य आहे. त्यांच्याशी थोडं बोललेलं आहे मी. त्यांच्या गुडलकवर पुढे जातोय. कसे पळत आले पा. हाय, व्हेरी गुड. एवढ्या वाळूत ही हिरवळ कशी आली पण प्रश्न. अरे पुढे झाडं पण आहेत, या बाजूला पण हिरवळ आहे आणि झाडं तशी बऱ्यापैकी मोठी आहेत. म्हातारी माणसं थकतात, लहान मुलं मस्त चढतात. माझा नातू पण अगदी वर असेल, वर गेले आणि आपण इतक्या वरपर्यंत आता जातोय. इनफॅक्ट मी आत्ता पोचलो आहे. हा खालपासून जे आलेलो आहे, मध्ये थोडा आराम केला आहे आणि त्यानंतर आता इथपर्यंत पोचलो आहे. हे पहा, आणि इथून मला इथपर्यंत आलो माझी नात आणि नातू मला आवाज देत आहेत. ते बराच अगोदर पोचलेत तिथे खरं तर. आणि वरून पहा कसं दिसतंय. मी सारखं दाखवतोय, थोडं वेगळं पण दिसतंय. आणि याच्यापेक्षा एक आश्चर्याची गोष्ट सांगायची म्हणजे कदाचित पलीकडच्या बाजूला सुद्धा तो मिशिगन लेक असला पाहिजे. कदाचित असेल सुद्धा. पाहूयात आपण आणखी थोडं वर गेल्यानंतर दिसतोय का ते पाहू. आपण तिथपर्यंत तर नक्की जाणार आहोत. इतर कडक आणखी ही तर आणखी अवघड वाळू आली पा. ह्याच्यामध्ये जास्त दमायला व्हायला लागला. हा माझा नातू भार्गव आणि ती माझी नात वैदेही. माझ्याहीपेक्षा हे जवळजवळ अर्धा पुढं आलेत, लवकर आलेत. आपण आता हो मी जसं म्हटलं तुम्हाला तसं तो सुद्धा लेकच आहे.
इतकं टास्क हे टास्क मी पूर्ण केलं आहे आणि हे टास्क पूर्ण केल्यानंतर बसायला इतकं आनंद वाटतो आहे खरं, विचारता सोयी नाही आहे खरं. एवढे घेतलेल्या कष्टाचं सार्थक जेव्हा होतं तेव्हा असं वाटतं. माझ्या मागे हा लेक दिसत असेल आणि ही माझी नात वैदेही आणि माझा नातू दाखवतो तुम्हाला. ओ हाय भार्गव, हाय. This was so easy. इज इट इझी? Extremely. आणि हे The only झाड thing पण you पहा, had to do is walk up. हे झाड पण असं जरा वेगळं Old आहे. फार ओल्ड आहे आणि तसं उंच आहे बऱ्यापैकी. ते करपलेलं आहे पहा आणि कदाचित ह्याला माहीत बी वळवी लागली असावी. वर कसं दिसतंय, माझा व्हिडिओ किती मोठा झाला मला कल्पना नाही आहे. मी आपला नुसताच व्हिडिओ काढत बसलो आहे. वरचं दृश्य फारच वेगळं दिसतंय, पूर्णपणे अपोजिट दृश्य आहे. हे पाहिजे पूर्णपणे विरुद्ध दृश्य आहे. किती विरुद्ध आहे. आपण किती वाहू चालून आलो आहे आणि हे दृश्य, हे पाहिजे दृश्य. मी 360मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. आत्ता मी टॉपवर आहे सर्व, ह्याच्यापेक्षा उंचावर असं काही नाही आहे. मी आत्ता एकदम टॉपवर आहे, ह्याच्यापेक्षा उंच असं काही नाही आहे. हे पहा सर्वात उंचावरनं मी हे दृश्य तुम्हाला दाखवतो आणि रिव्हर्स कॅमेऱ्याने पण हे 360 संपल्यानंतर मी रिव्हर्स कॅमेऱ्याने सुद्धा तुम्हाला दाखवू शकेन. हे पहा हे 360 झाल्यानंतर रिव्हर्स कॅमेऱ्याने जर पाहायचं असेल आपल्याला तर हे असं दिसू शकेल. हे पहा रिव्हर्स कॅमेऱ्याने दाखवतो आहे. खरं तर मागच्या बाजूला या बाजूला माझ्या या मागच्या बाजूला सुद्धा लेकच आहे, फक्त या समोरच्या बाजूला डोंगर आहे आणि मग त्या डोंगराच्या पुढे असा लेक आहे. तर मी हा व्हिडिओ इथे कट करतो. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. मी तुम्हाला खरोखर चांगले व्हिडिओ दाखवेल. ओके बाय, टेक केअर, बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू. गॉड ब्लेस.